गणित भाग 1 2.5 मधील प्रश्न क्रमांक 6. जर अल्फा व बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे मुळे असतील तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग व अल्फा घन अधिक बीटा घनाच्या किमती काढा. मग पहिला आहे y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करायचे. 0 शी करून आपल्याला एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाशी करून या सामान्य रूपाशी करून a बरोबर 1 b बरोबर वजा 2 आणि c बरोबर वजा 7 असं आलेलं आहे. अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b छेद a बरोबर वजा 2 छेद 1 बरोबर वजा 2. पण डायरेक्ट जरी वायचं सहगुणक वजा 2 अल्फा अधिक बीटा घेतला तरी पण चालतो, पण आपल्याला या पद्धतीने सोडवायचं. अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a बरोबर वजा 7 छेद 1 बरोबर वजा 7. आता बघा, हे तुम्हाला माहीत आहे सूत्र 7वीमध्ये 8वीमध्ये गेलेलं आहे तुम्हाला. अल्फा अधिक बीटाचा ए अधिक बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. तसंच अल्फा आणि बीटा ही जर दोन मुळं घेतली आपण तर अल्फा अधिक बीटाचा वर्ग बरोबर अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा गुणिले बीटा अधिक बीटा वर्ग. तर इथं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आपण वेगळा काढला आणि अल्फा अधिक बीटा वर्ग वजा 2 अल्फा गुणिले बीटा, इकडं अधिक 2 अल्फा गुणिले बीटा आहे तो इकडं जाऊन वजा 2 अल्फा गुणिले बीटा होईल. मग अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती आपल्याला माहीतच आहेत, मग त्या किमती आपण भरू. अल्फा अधिक बीटाची किंमत आहे वजा 2, वजा 2चा वर्ग अधिक 4 आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे वजा 7. मग वजा 2 गुणिले वजा 7 अधिक 14, तर 4 अधिक 14 येईल 18. मग अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची किंमत आली 18. त्याच पद्धतीनं अल्फा अधिक बीटाचा घन बरोबर अल्फा घन अधिक 3 अल्फा गुणिले बीटा कंसात अल्फा अधिक बीटाचा घन. अल्फा घन अधिक बीटा घन वेगळं काढा आणि वजा अधिक 3 अल्फा गुणिले बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा आहे तो डाव्या साईडला न्या, वजा होईल. अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा गुणिले बीटा कंसात अल्फा अधिक बीटा असं मिळेल आपल्याला उजवी बाजू. तर अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटाची किंमत आहे वजा 2, वजा 2चा घन वजा 8 वजा 3 अल्फा गुणिले बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा. मग 3 वजा 7 वजा 2 वजा 7 आणि वजा 2 अधिक 14, 7 दोन्ही 14 अधिक 14 होईल आणि 14 गुणिले 3 42 वजा 42 वजा 8 आणि वजा 42 यांची किंमत आली वजा 50. मग अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत आली वजा 50. प्रश्न क्रमांक 7 आहे. प्रत्येक वर्ग समीकरणाच्या मुळे वास्तव आणि समान असतील तर केच्या किमती काढा. त्यातलं पहिलं वर्ग समीकरण दिलेलं आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर 3 b बरोबर k आणि c बरोबर 12. काय दिलेलं आहे? वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. मग वर्ग समीकरणाची मुळे जर वास्तव आणि समान असतील तर जो विवेचक आहे त्याची किंमत 0 असते. विवेचक बरोबर 0, विवेचक म्हणजेच b वर्ग वजा 4ac बरोबर 0. किमती भरा. b आहे kचा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत 3 आहे, सीची किंमत 12 आहे, 4 त्रिक 12, 12 गुणिले 12 144, के वर्ग वजा 144 बरोबर 0. के वर्ग बरोबर 144, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन के बरोबर अधिक किंवा वजा 12 म्हणजे केची किंमत काय आली? अधिक 12 किंवा वजा 12. दुसरं दिलेलं आहे के एक्स कंसामध्ये x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. कंस सोडवून घ्या. के एक्स वर्ग वजा 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0 हे वर्ग समीकरण मिळालं. आता या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर k, b बरोबर वजा 2k आणि c बरोबर 6 मुळे वास्तव आणि समान आहेत. म्हणून विवेचक बरोबर 0, b वर्ग वजा 4ac बरोबर 0, बीची किंमत आहे वजा 2k, वजा 2kचा वर्ग 4k वर्ग वजा 4 गुणिले k गुणिले 6, 4 सख 24, 24k बरोबर 0. 4k कॉमन घेतलं, k वजा 6 बरोबर 0. मग 4k बरोबर 0 किंवा k वजा 6 बरोबर 0, k बरोबर 0 किंवा k बरोबर 6. पण हे वर्ग समीकरण आहे म्हणून x वर्गचा जो सहगुणक आहे, x वर्गचा सहगुणक k आहे ते कधीसुद्धा 0 असू शकत नाही, म्हणून k बरोबर 6. पण आपण हे न करता ही जी पायरी आहे 4k वर्ग वजा 24k ही डायरेक्ट या पद्धतीने घ्या. 4k वर्ग वजा 24kला 4kने भागू. 4kने भागल्यानंतर 4kला 4k जातात आणि k फक्त राहतं आणि 4 सख 24
के वजा 6 राहील बरोबर 0. केची किंमत येईल 6.